तर त्याला ऑटिझम झाला सांगितलं. राजेंद्र बर्वे मुंबईला एक प्रसिद्ध सायकॅट्रिस्ट, त्याच्याकडे तो माझा मित्र आहे, त्याच्याकडे त्यांनी पहिल्यांदा बघितलं निहारला, मुलाचा निहार, तो ना हा ऑटिझम वाटतोय पण आपण बघू अजून. त्या शेजारीच आनंद नारकणी माझा आणखी दुसरा जवळचा मित्र, तोही मोठा सायकॅट्रिस्ट आहे, त्याच्याकडे गेलो आणि त्याला मी सांगितलं नाही माझ्या मुलाविषयी बोलतोय असं सांगितलं आहे. त्याला एवढंच सांगितलं की काय ऑटिझम म्हणजे काय भानगड. तो म्हणाला बापरे ऑटिझम म्हणजे तुम्हाला काय त्याला प्रोव्हाइड करावं लागतं आणि त्याची सातत्य आयुष्यभर काळजी घ्यावी लागते. तो ऑटिझम जर काय असेल तर पॅरेंट्सचा पैसा जमा करावा लागतो आणि सातत्याने काळजी घ्यावी लागते. ते इतकं सोपं नाही. ट्रीटमेंट लगेच चालू करून थोडे लक्षणं कमी होऊ शकतात, पण तो अगदी सोपा आजार नाही म्हणल्यावर माझ्या छातीवर घावच पडत. मी आणि बायको दोघे आम्ही रडतच जवळपास टॅक्सीने गेलो घरी. पुढचा 15 ब्रिटिश काउन्सिलमध्ये जी काही ऑटिझममध्ये पुस्तकं होती वाचली ती खूपच निराश करणारी होती, कारण त्यावेळी तर अजिबात काही ट्रीटमेंट नव्हती किंवा काहीच नव्हतं आणि ब्रिटिश पुस्तकं जास्त आणखीनच डिप्रेसिंग असतात अमेरिकन पुस्तकांपेक्षा. ते सगळं झालं. पुन्हा रडारड, म्हणजे काही कळे ना काय करायचं. जॉब चाललेला, इकडे व्यसनं आणि इकडे भयानक प्रचंड तिन्ही बाजूने मारा. आणि मग बँक बॅलन्स बघितला की आता मुलाखत आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. तो 200 ते 400 रुपये काहीतरी होता 10 वर्ष जॉब केल्यानंतर. कारण सगळे पैसे जनरली पुस्तकांमध्ये, प्रचंड माझ्याकडे पुस्तक, आज 4000 पुस्तकं आहेत, प्रचंड पुस्तकं, गाण्याच्या त्यावेळी सीडीज नव्हत्या पण रेकॉर्ड्स आणि कॅसेट्स वगैरे असं सगळं. आणि कोणा चळवळीला कोणातरी मदत हवी वगैरे असं सगळं. उद्या बघू असे सगळे काय 200-400 रुपये किती. म्हणलं आता आम्ही कॅल्क्युलेट केलं. रात्री 2 वाजता मला आठवत आहे, कागद घेतला आणि त्यावेळी कॅल्क्युलेटर होता, कम्प्युटर नव्हता, पण कॅल्क्युलेटर हे केलं की किती पैसे लागतील आपल्याला, की जे त्यावेळी 12% व्याज होतं, त्या व्याजाने तर 10-12 जे काय असेल त्या व्याजाने आपल्याला किती लागेल, किती पैसे जमा करायला पाहिजे. आणि त्यावेळची ह्याच्यावरून कळलं की 2.5 कोटी रुपये आपल्याला कमीत कमी जमा करायला पाहिजे. ते जी आपल्याला कोणाला तरी देता येतील. त्यावेळी इन्स्टिट्यूशन नव्हत्या, त्यावेळी अशा संस्था नव्हत्या, शाळा पण नव्हती. कारण मी महाराष्ट्राची पहिली शाळा आम्हीच चालू केली नंतर. पण त्यावेळी शाळा पण नव्हत्या, इन्स्टिट्यूशन नव्हतं की जे ठेवून घेतील अशा मुलांना. तर आपण कोणाला तरी रिक्वेस्ट करायला पाहिजे किंवा आता आमच्यानंतर तू सांभाळ कर. त्याला किती पैसे दिले पाहिजे, ते एवढे पैसे दिले तर त्याच्या व्याजातनं तो सांभाळू शकेल असं आम्ही त्यावेळेला हे केलं. कारण कोण सांभाळणार अशा मुलाला, भरपूर पैसे दिल्याशिवाय कोणी सांभाळणार नाही. तर त्यामुळे 2.5 कोटी आणायचे कुठे, 200-400 रुपये बॅलन्स आपला, जॉब जातोय. भयानक मी म्हणजे डिप्रेशनमध्ये. मी त्यावेळेस समुद्राकाठी रात्री 12-1 वाजता गेलेले, आत्महत्येचे विचार आलेले मला इतके. तो विमनस्क अवस्थेत सगळं ते काढलं मी. त्यावेळेला नंतर मला लक्षात आलं की आपल्याला आता म्हणजे जसं इंग्लिशचं केलं होतं, नंतर आणखीन एकदा असंच मी चवताळून उठलो होतो. आता ही 3री वेळ होती, पण हा स्ट्रगल सगळ्यात मोठा होता. आपल्याला जॉब टिकवला पाहिजे, पण जॉब टिकवला पाहिजे म्हणजे आपल्याला सिस्टम सॉफ्टवेअर आलं पाहिजे. सिस्टम सॉफ्टवेअर आलं पाहिजे म्हणजे 4 आणि 6 वर्षाची मुलं ऑपरेटिंग सिस्टम, डेटा कम्युनिटी, आपलं इलेक्ट्रॉनिक्स आणि आर्किटेक्चर आणि ऑपरेटिंग सिस्टम सगळे 6-7 विषय, 400-500-600 पानी पुस्तकं, 3-3 पुस्तकं एका विषयावरची. हे इतकी वर्ष शिकून आलेली मुलं, त्यांच्या इतकं जरी आलं नाही तर आपल्याला बऱ्यापैकी कळलं पाहिजे. त्याच्यात भाग घेण्यात तर त्यांना गाईड करण्यात तर आपण जॉब टिकवू शकू. नाही त्याने टिकू शकणार नाही. आपल्याला सिस्टम सॉफ्टवेअर आलं पाहिजे, पण शिकलं पाहिजे. म्हणजे कंपनीत 9 ते 5 म्हणजे 5 म्हणजे 6-7 व्हायचे, पण 9 ते 5 धरू आपण. आणि पुन्हा त्यानंतर हे घरी आल्यानंतर हे शिकलं पाहिजे. एकलव्यासारखं स्वतः ते नाही जर का केलं तर मी संपूर्णच होतो त्याकडे. ही शेवटची टक्कर होती. ते नाही जर का झाली तर आम्ही सगळं कुटुंब खलास होणार होतो. आणि लकीली मी ती पुन्हा सगळं बळ एकत्र आणून, इंटलेक्च्युअल बळ एकत्र आणून मी घ्यायची ठरवली. आणि त्या दिवशी मी सांगितलं बायकोला, त्या विश्वास नाही बसला तिचा, की मी सगळी व्यसनं सोडली. ती विश्वासच बसेल. दुसऱ्या दिवशी सगळे 8 वाजता उठलो. पहिले 8-10 मिनिटं पहिली चहाची बरोबर सिगरेट काय ग्रेट लागते हो, म्हणजे ते तल्लफ आलेली होती, पण मी ती फेकून दिली. आणि ड्रिंक सुद्धा तेव्हा संध्याकाळी बारकडे पावलं वळली. पण स्वतःला तुम्हाला आश्चर्य वाटलं, स्वतः खेचत आणलं मी
ते आणलं नसतं त्या एका संध्याकाळी तुम्ही संपलेलं असतं. एका संध्याकाळी त्या संध्याकाळी मी खेचत आणलं आणि मग वाचायला सुरुवात केली. दुसरा दिवस उजडला, तिसरा उजडला, मी वाचायला लागलो. असं करत करत शेवटी मी 8 ते 10 मिनिटात मी सगळी रचना सोडली. मी अजूनही लोक बाकी सगळं तुम्ही आता एवढं केलं, 150 वेळा जग प्रवास केला, काय केलं, CEO झाला, सगळं ठीक आहे. पण एवढ्या एका कानाकाना लोक अजून पाय धरायला येतात. प्रश्न असा आहे की त्यानंतर मात्र मी रात्री मी घरी आलो संध्याकाळी 5ला, 5 ते 9 मी वाचायचो. 9ला मी जेवायचो, टॉयलेट वगैरे सगळं अर्ध्या पाऊण तासात. 9 ते 2 मी झोपायचो. 2ला उठायचो, 2 ते 9 पुन्हा 7 तास मी वाचायचो, पुन्हा अर्धा पाऊण तास इतर गोष्टी करतात. एकदा 11 तास आणि विकेंडला 18 hours. येत कसं नाही आपल्याला, जसं इंग्लिश झालं होतं तसं येत कसं नाही. आणि एकात नाही कोणत्याही विषय सुद्धा जेव्हा हळूहळू कळायला लागले, जेव्हा कम्प्युटर आतनं कसा चालतो मला कळायला लागलं, तेव्हा मी घरात एकटा नाचलो होतो अक्षरशः. कारण तो आनंद वेगळा असतो, आपल्याला कळलं, मला ते कुतूहल वगैरे. आणि मग पुढचं 2-3 मिनिटात संपवतो. पुढे मग टेक्नॉलॉजी मला कळायला लागलं. तर मग पटनी मला म्हणायला लागले, आता तुला IBM मध्ये IIT, IBM, इंग्लिश चांगलं, करिअर चांगलं आहे, तर टेक्नॉलॉजी पण कळायला लागली. आता तुम्हाला मदत करायला ये अमेरिकेला. मग दर आठवड्याला, दर महिन्यात जायचो अमेरिकेला. ते बॉस्टनमध्ये केम्ब्रिजच्या मध्ये MIT, अमेरिकेतल्या MITच्या शेजारी माझं ऑफिस होतं. तेव्हा लंच टाईममध्ये मी तिथे जायचो. तिथे गेलो, माझं एक चांगलं भाग असं की IIT मध्ये जसे लोक भेटले तसंच मला पुढच्या आयुष्यात अतिशय ग्रेट माणसं भेटली, म्हणून माझे पाय जमिनीवर राहिले. नाही तर माणसं वर्गात तिसरा आला का अमेरिकेवर एकदा आला 6 महिन्याने अमेरिकन ॲक्सेंट काढून बोलायला लागतात. इतर सगळे नातेवाईक वगैरे काय वा फॉरेनला जमायला म्हणून कौतुक करतात. असं जे सगळं आहे, तर तसला पाहिजे गोळा केलेला होता. कारण आम्ही तिथे जो MIT मध्ये गेलो की डायनिंग टेबलवरती एक समोर नोबेल लॉरेट होतं, लिफ्टमध्ये आणखी एक नोबेल लॉरेट. एक तासभर चालत गेलं की हार्वर्ड स्क्वेअर येतो बॉस्टनमध्ये, केम्ब्रिजमध्ये, आणि तिथे पण असं सगळं वातावरण. इतक्या मोठमोठ्या लोकांना भेटलो मी, सायन्स, टेक्नॉलॉजी, विज्ञान, तंत्रज्ञान, संगीत, साहित्य, सगळ्या क्षेत्रामधल्या आयुष्यामध्ये, की आपण कोणीच नाही होतं. आपल्याला खूप शिकायचं आहे, खूप अजून वाचायचं आहे, हे मला सातत्याने जाणवत राहिलं. आणि या सगळ्यातनं मग नंतर पुढे मी 32 वर्ष ITत काढली, त्यातली 23 वर्ष मी CEO, मॅनेजिंग डिरेक्टर म्हणून राहिलो. कारण चढत गेलो मग मी, आणि हजारो सॉफ्टवेअर इंजिनियर्स असलेल्या लोकांच्या कंपन्या चालवल्या, 150 वेळा जग प्रवास केला. आणि मग मला पगार भरपूर वाढलेला होता CEO. पण प्रचंड डिटर्मिनेशन हे सगळं केलेलं होतं. आज माझ्यात तेवढं डिटर्मिनेशन मुळीच नाही, खाण्यावर माझा मुळीच कंट्रोल नाही, तो भाग वेगळा. त्यावेळेला मी प्रचंड डिटर्मिनेशन हे सगळं केलं. आणि त्यामुळे मग पुढची 32 वर्ष मग त्याचे बरेच अनुभव लिहिले मुसाफिरमध्ये. पण त्यानंतर मग मी विचार केला, आपल्या मुलाला जेवढे पाहिजे तेवढे पैसे आपण जमा केले, आता पुढे उगाच मग मर्सिडीज घेत बसा, हे करत बसा, ते करत, इथं बंगला बांध, तिकडे हे कर. ह्याच्यापेक्षा आपण आपल्याला जे संबंध ज्ञानाचं जे हे आहे ते सगळं आपण मराठीत आणलं पाहिजे. म्हणून मी 2-3 कोटीच्या नोकऱ्या सोडून मराठीत लिहायला लागलो. आणि इंग्लिशमध्ये 4 मी पुस्तकं लिहिली होती. ते सांगायचं राहिलं की जेव्हा मला सिस्टम सगळं कळायला लागलं, तेव्हा मी ऑपरेटिंग सिस्टम, जो सगळ्यात कम्प्युटर सायन्समधला अवघड विषय, त्याच्यात जो तुटून 720 पानी पुस्तक लिहिलं. 720 पानी. ते पुस्तक चायनीजमध्ये ट्रान्सलेट झालं, जगभर गेलं. मग डेटा कम्युनिकेशनचं नेटवर्क्सवरती लिहिलं, वेब टेक्नॉलॉजीजवर लिहिलं. मग डिमिस्टिफाईंग कम्प्युटर 4 पुस्तकं 500-700 पानी इंग्लिशमधली लिहिली, ती जगभर गेली, चायनीज आणि इतर लँग्वेजमध्ये. मग मी ही 44-45 पुस्तकं मराठीत लिहिली. ती वेगवेगळ्या विषयांवरती, म्हणजे बोर्डरूम हे व्यवस्थापनावरती, आणि प्रचंड प्रेरणा देईल. मी बोर्डरूम वाचून एक 20 ते 25 लोकांनी, ज्या लोकांनी सांगितलं मी आयुष्यात खराब झालो होतो, पण हे वाचलं आणि आता मी उद्योजक आणि काही उद्योग चालू केलेले आहेत. 20 ते 25 लोक आता. किमॅगा हे विज्ञानावरती आहे, विश्वाच्या उगमापासून माणसाच्या उगमापर्यंत, म्हणजे रिलेटिव्हिटी, क्वांटम फिजिक्स, कॉस्मॉलॉजी पासून जिओलॉजी, केमिस्ट्री, बायोलॉजी असं सगळं आहे. आणि 620 पानी पुस्तक आहे.
किमयागार वाचलं आणि मला विज्ञानाची आवड निर्माण झाली. आता मी MIT रिसर्च करतोय. अशा तऱ्हेचे साधारण 30-40 लोक. म्हणजे बाकी हजार नाही. मला एक आनंद असा आहे की हे सगळं जरा करून समजा काहीतरी लोकांनी प्रतिसाद जर दिला नसतं की प्रतिसादपेक्षाही लोकांवर त्याचा प्रभाव पडला नसतो, परिणाम झाला नसतो आयुष्यावर, तर मला कुठेतरी रुखरुख लागली असते. पण मला ही सगळी पुस्तकं आहेत की जवळपास सगळ्या पुस्तकांनी माझं आयुष्य बदललं, मला कळायला लागला विषय, माझी करिअर बदलली, मग नैराश्य गेलं. आत्तापर्यंत 15 का 16 लोकांनी आत्महत्येपासून आम्ही परावृत्त केलं. नाही तर आत्महत्या करणार होतो, पण पुस्तक वाचलं मी विचार सोडून दिला. असे 15 का 16 लोक लेखी आहेत माझ्याकडे. तर हा जो सगळा प्रकार आहे ना, हा मला पुन्हा सुखावतो आणि पुन्हा लिहायला मदत करतो. मनात हे सायकोलॉजीवरती, मनोविकारांवरती, अर्थात हे इकॉनॉमिक्सवरती, अनर्थ हे आजच्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या विषयी, आणि मग बाकी खूपच गणिती, मॅथमॅटिक्सवरती झपूचा 1, 2, 3 व्हॉल्यूम्स इंग्लिश लिटरेचरवरती, कॅनव्हास आहे चित्रशिल्पकलेवरती, लाईमलाईट आहे वेस्टर्न सिनेमावरती, सिम्फनी वेस्टर्न म्युझिक, असे 500-600 पानी पुस्तकं. आणि सगळ्या पुस्तकांमध्ये त्याचा इतिहास, ती माणसं, आणि ते खूप रंजक आणि खूप स्टोरीज आहे. कशा तऱ्हेने तर रंगवज्ञानाची एक ठराविक पद्धत मी स्वीकारली. माझ्यावर अमेरिकन अनेक लेखकांचा प्रभाव आहे, आणि त्यामुळे ती सगळी भयंकर पॉप्युलर झाली. आणि त्यानंतर मग बरीच टेक्नॉलॉजीच्या हिस्ट्रीमध्ये 4 पुस्तकं झाली. आता अलीकडे निघाले आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इन्फोटेक, सजीव आणि प्रवास, ही 4 पुस्तकं निघाली. आता 10 तारखेला प्रकाशित होतात, प्रकाश, अन्न आणि हवा म्हणून. आणि पुढची 7 पुस्तकं मी येणार म्हणून डिक्लेअर केलेले आहेत. त्यात डॉक्टरांना आनंद वाटेल, एक डिप्रेशनवरती आहे, एक ऑटिझमवरती आहे, आणि एक सायकोथेरपीजवरती आहे, विथ स्पेशल एम्फॅसिस ऑन CBT REBT. पण त्यात सायकोथेरपीज म्हणजे फ्रॉइडियन बिहेवियरल कॉग्निटिव्ह सगळंच आहे. तर ते सायकोथेरपीज, डिप्रेशन, नैराश्य, जो आज माझ्यामध्ये प्रचंड मोठा प्रॉब्लेम आहे, आणि त्याच्याकडे मी आता येणार आहे, आणि ऑटिझम, याच्यावर अशी 3 पुस्तकं. आणि मॅथमॅटिक्सवरती एक 4 पुस्तकं, स्टॅटिस्टिक्स, द 50 आयडियाज इन मॅथमॅटिक्स, आणि नंबर्स म्हणून एक आहे, ज्याला मॅथमॅटिक्समध्ये इंटरेस्ट, प्राईम नंबर्स हे ते वगैरे, आणि कॅल्क्युलस, अशी 4 मॅथमॅटिक्स, अशी बरीच अनेक विषयांवर सोप्या मराठी भाषेत समजावून सांगणं हा जो प्रकार आहे तो. आणि त्यामुळे सगळी पुस्तकं बाजली. मुसाफिर 75,000, मनात 60,000, बाकी 40-50,000, आणि हजारो मला फोन येतात की त्याच्यामुळे आयुष्य बदललं, तर तो विषय कळला वगैरे असं. तर जरूर वाचा. आता मी याच्यामध्ये मला हे सगळं सांगण्याचं मी 2 कारण आहेत. खरं मी आपलं काही प्रेरणा देईन, तुम्ही असंच करा वगैरे असं काही मी बोलायला मुळीच जाणार नाही. मी माझं जे काही घडलं ते सांगेल. अजून खूप बरंच घडलेलं ते मुसाफिर वाचलं कळेल, तुला खूप आवडेल, मला जरूर वाचा. आणि इतरही पुस्तकं ती मिळतील तुम्हाला त्या आवडीप्रमाणे. एखादं गणित आवडेल, एखादं साहित्य आवडेल, एखादं संगीत आवडेल, नादवैद हे भारतीय संगीत आवडेल, सिम्फनी पाश्चिमात्य संगीत आवडेल, अर्थात ते इकॉनॉमिक थिअरीवरती, ॲडम्स रिकार्डो, मार्क्स वगैरे, अनर्थ हे आत्ताच्या भारतीय अर्थव्यवस्थेचा विषय, किमयागार, गणिती, नंतर जीनियस, अशा अनेक विज्ञानावरती आहेत, किंवा रक्त, व्हिटॅमिन आणि सूक्ष्म जंतू, अशी 3 पुस्तकं आहेत. ती सांगायचं असली तर त्यात मला आता आठवत नाही, इतकी पंचायत झाली. पण जी आवडतील ती जरूर वाचा, घ्या. पण दुसरा जो प्रश्न मी आता ज्याच्याविषयी मी 10-15 मिनिटं बोलणार, फार उशीर लोक जायला लागले, त्यामुळे मला फार उशीर करून चालणार नाही. 15 मिनिटात ती संपवेल. मला जो आजचा प्रश्न जो महत्त्वाचा वाटतोय यामध्ये, तो म्हणजे मनोविकारांचं प्रमाण हे वाढण्याचं एक स्टॅटिस्टिक्स सांगतो. पण म्हणून मला डॉक्टरचं पुन्हा कौतुक, अभिनंदन करायचं वाटतं की अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांनी हे सगळं चालू केलेलं आहे. आणि व्यसनमुक्ती आणि शेतकऱ्यांचा आत्महत्या हा प्रश्न आहेच, पण मला असं वाटतं की नैराश्य, डिप्रेशन हा जगामधला अतिशय वेगाने वाढणारा एक विकार आहे. आता शेतकऱ्याच्या आत्महत्या त्याला निगडीत आहे, पण शेतकऱ्याच्या आत्महत्या इतरही बऱ्याच गोष्टी, म्हणजे अनर्थामध्ये त्याचं इकॉनॉमिक सगळी कारणं बरीच दिलेली आहेत. म्हणजे कर्जबाजारीपणा, बरंच बियाणं, इनपुट्सच्या कॉस्ट, अनेक कारणं आहेत. पण नैराश्याचं प्रमाण म्हणजे WHO मते आणि इतर अनेक 20 ते 25 सालापर्यंत 25% जाईल असा अंदाज आहे. आज सुद्धा मनोविकारांचं प्रमाण साधारण 17% आहे. म्हणजे
माइल्ड टू सिव्हिअर, सगळ्यांनी 100 पैकी 17 लोक असे कधी भयंकर सिव्हिअर, पण माइल्ड टू सिव्हिअर कुठेतरी काहीतरी फार चुकचुकली आहे असे 100 पैकी 17 लोक जगामध्ये. आणि त्याचं प्रमाण 25, म्हणजे 4 पैकी एकाला कोणातरी ही समस्या भेडसावणार आहे असं बाकी आहे. आणि त्याचं प्रमाण वाढतंय. त्याचं सगळं स्टॅटिस्टिक्स माझ्याकडे आहे अवेलेबल. 10 वर्षापूर्वी किती होतं, 20 वर्षापूर्वी, हे तुम्ही बघाल तर त्याचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आणि त्याचं कारण काय आहे हे माझ्या अनर्थच्या शेवटच्या चॅप्टरमध्ये दिलं, की मनाच्या पण शेवटच्या चॅप्टरमध्ये दिलेलं आहे. आणि आणखीन एक बारीक पुस्तकं लिहिली होती, तुमच्याकडे कोणी वाचलं असेल तर थैमान चंद्रवर्धाचे म्हणून. आत्ताची जी आपली जीवनशैली आहे आणि त्याच्याशी निगडीत मोबाईलचं वेळ आहे, सोशल मीडियाचं वेळ आहे, तुम्ही जे करता फार मोठं काम आहे, ते तर भयानक आहे. म्हणजे प्रचंड वेळ आहे. म्हणजे आणि सोशल मीडियाचं वेळ म्हणजे नुसतं फेसबुकवर लाईक किती मिळतात, नाही लाईक कमी मिळाले की एकदम डिप्रेशन. त्याच्यानंतर पोर्नोग्राफीचं व्यसन आहे, भयानक आहे. तुमच्याकडे किती केसेस मला माहिती नाही, भयानक आहे. भयानक म्हणजे इतकं कुरतडला आपला समाज संबंध. म्हणजे दारू हे तर आहेतच, पण त्याचबरोबर मोबाईल आणि हे इतकं भयानक आहे, म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. पण ते का वाढलंय लक्षात ठेवा. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आपली जीवनशैली, आणि ती जीवनशैलीच्या मागे समाज व्यवस्था, ती त्या अनर्थमध्ये तसं मी डिटेल अनालिसिस केलं. तेव्हा मी अनालिसिस करायला मला इतका वेळ नाही आहे, पण तुम्हाला थोडक्यात क्रक्स सांगतो. आजची व्यवस्था आपल्याला सातत्याने स्पर्धा करायला सांगते. कोऑपरेशन पेक्षा कॉम्पिटिशन, की तुम्ही सगळे मिळून करा, काय हरकत नाही. 2 मार्क कमी मिळतील, दुसरं 3 मिळतील, तुम्ही मिळून अभ्यास करा, मिळून सगळे एकमेकांना समजावून सांगा. असं नाही आहे तू पुढे जा, ह्याचं कारण तू पुढे गेला नाहीस तर तुला. आणि आता तर मी कसंही करून पुढे जा, आता तर पेपर फोडून जो पुढे जा, म्हणजे वाटेल ते चालू. तुम्ही बघत असा बाहेर काहीही कर पण पुढे जा, कसंही करून ते पुढे जा, कसंही करून अमेरिकेत जा. आणि ही फुटपाथवर पुस्तकं जी मिळतात ना अमेरिकेतली, अमेरिकन पुस्तकं निम्म्या किमतीला, हाऊ टू विन, एव्हरीबडी कॅन विन, एव्हरीबडी कॅन बी ए सीईओ, हाऊ टू बी ए सीईओ, बरोबर, हाऊ टू विन फ्रेंड्स, हाऊ टू सक्सीड. आणि त्याची भाषणं देणारे, ते मोटिवेट करणारे मंडळी फिरत असतात नुसतं. आणि त्याला गुरासारखी सगळी मुलं जातात, सगळी UPSC MPSC वगैरे तर मुलं चिकार. कारण 5-5, 6-6 अटेम्प्टमध्ये काही झालेलं नसतं. शेत विकून तेवढे कर्ज काढून गेलेले असतात पोरं. आणि 1 लाख याच्यामध्ये 20 लोकांना जॉब मिळतो, त्याच्यात 1 लाख मंडळी हे करत असतात. कारण आपल्याकडे तेवढे जॉब्स नाही. आणि सातत्याने आपल्याला एक लक्षात ठेवा, एक साधं मंत्र तुम्हाला सांगतो, आपला आनंद जो असतो ना, तो आनंद आपला अपेक्षा आणि रियालिटी, आपल्या एक्सपेक्टेशन्स आणि रियालिटी ह्यातल्या फरकावर आनंद अवलंबून असतो. आत्ताचा समाज तुमच्या अपेक्षा प्रचंड वाढवतोय प्रत्येकाला. कारण आपल्या सिनेमामध्ये बघा, तुम्ही सिनेमामध्ये आपल्या टीव्हीवरती बघा, टीव्हीवरती तुमचे आदर्श कोण आहेत? सगळे सिरियल मधले नटनट्या, सगळे सिनेमातले नटनट्या, जाहिरातीतल्या नटनट्या, सारख्या मोटार गाड्यात, मोबाईल, मोठे मोठे मोबाईल, सगळ्या जाहिराती बघा. तर या सगळ्यामुळे तुम्ही टीव्हीवरती चांगले आर्किटेक्ट्स, चांगले मॅथमॅटिशियन, गणितज्ञ, चांगले वैज्ञानिक, चांगले शिक्षक, चांगले ॲग्रिकल्चरिस्ट, बरं का, चांगले कॉस्मॉलॉजिस्ट, चांगले स्पेस रिसर्च करणारे, चांगले चित्रकार, यांचे किती इंटरव्ह्यूज बघितले. आणि सिरियलमध्ये तुला पहिला चान्स कसा मिळाला, दुसरा चान्स कसा मिळाला, असे इंटरव्ह्यूज किती बघितले तुम्ही? स्वतः विचारा. तुमच्यासमोर आदर्श कुठले ठेवले जातात? सातत्याने पैसा, प्रसिद्धी, आणि तू कसा वरती जा, तू कसा, आणि वरती जा अमेरिकेत जा. शेवटी तिथे काय मी गंगेत घोडून आलो, तिकडे अमेरिकेला जाऊन राहिलं की झालं ते. तर तिकडे जाऊन आपल्याला ते 6 महिन्यांनी अमेरिकन ॲक्सेंट करत येतात, आपलं उपकार केल्यासारखं इकडे तिकडे गाडी फिरतात वगैरे, आपल्याला माहीत असेल. पण मुख्य म्हणजे काय, की बेसिकली तुमच्या अपेक्षा या यू कॅन, एव्हरीबडी कॅन विन, असं करत संबंध वाढवलेले असतात. प्रत्यक्षात
तो पिरॅमिड असतो ना, सीईओ असतो, सिनियर व्हीपीज असतात, व्हीपीज असतात, प्रोजेक्ट मॅनेजर असतात माझ्या आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये. आणि खाली तर किती लोक सीईओ पोहोचू शकतात, किती आणि नाही काय लागलं त्या सीईओला किंवा व्हीपी किंवा काय जे काय असेल ते. म्हणजे हा डायलेमा बघावा का, आहे त्यात समाधान माना म्हटलं तर तुम्ही वरती जाणारच नाही. म्हणजे मला हा गीतेतला फार मोठा डायलेमा वाटतो बरं, कारण मी मनात मध्ये म्हटलंय, म्हणजे मा फलेषु कदाचन, की फळाची आशा करू नकोस आणि तरी प्रयत्न करत राहा, हा फार मोठा डायलेमा आहे. कारण तुम्ही, आणि त्याच्याशी मी बोलत नाही, बरंच फिलॉसॉफिकल बोलावं लागेल, पण ते फार चांगला, म्हणजे अतिशय मोठा डायलेमा आहे तुमच्या गीतेमध्ये, की आत्ताच्या समाजामध्ये सातत्याने तुम्हाला ढकललं जात आहे, सातत्याने तुमच्यावर प्रेशर आहे की स्पर्धा करा. 2 BHK असेल तर 3 BHK, 3 BHK रो हाऊस, तो अस्वस्थच आहे. प्रत्येक मनुष्य अस्वस्थ आहे का, पैसे असतील तरी अस्वस्थ आहे, कारण त्याला सातत्याने तो कम्पॅरिझन करत असतो. मग मी नेहमी माझ्या पुस्तकात म्हणलं, ट्रेडमिल स्थिर राहण्याकरता ट्रेडमिलवरती पळावं लागतं, तसं इथे. आणि सातत्याने तुलना, कम्पॅरिझन कितीही तुम्हाला मिळालं तर दुसरा कोणतरी वरती असतोच ना, त्यामुळे तुम्ही अस्वस्थ असता. तुम्हाला तसं न करता तुम्ही प्रयत्न करत राहा, जेवढं शिका जास्त, तुम्ही जास्त मानतेवर प्रेम करा, तुम्ही जे प्रयत्न करता तरी इतरांचं किती बरं होईल ते बघा. ह्याच्यापेक्षा तू कसा जास्त मोठा बंगल्यात दिसेल, तू कशी गाडी पेल. आणि पुन्हा मी गाडी घेणं, मी आता जर्मनी BMW ची काय चालवली, आणि ऑटोबॉनवरती BMW चालवणं ते ग्रेट फन, त्यात स्पीड लिमिट नसते जर्मनीमध्ये. पण BMW चे इंजिन खूप चांगलं असतं, BMW इंजिन इज व्हेरी गुड, पण त्याची लोकांना कदर नसते. मी BMW मध्ये बसत असताना किती लोक बघतायत मला सोसायटीमध्ये, हे महत्वाचं असतं. हे लक्षात, इतर लोक माझ्याविषयी काय विचार करतायत, माझं स्वतःचं इव्हॅल्युएशन मी इतर लोक माझ्याविषयी काय बोलतात ह्याच्यावरून करतो. एरिक फ्रॉम नावाचा एक अतिशय मोठा सायकॉलॉजिस्ट होऊन गेला. तो एकदा म्हणाला होता की, फार सुंदर वाक्य आहे, एका वाक्याने माझा इतका परिणाम केला की मी अनेक दिवस त्याच्यात काढले. एका वाक्याने तुमचं आयुष्य बदलू शकतो. तुम्हाला खरं सांगतो, एक वाक्य फक्त ऐका. इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स इज नॉट, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे मला अमुक अमुक गोष्ट येत नाहीये असं मला वाटतंय, असं नाही. मला अमुक अमुक गोष्टी येत नाहीये म्हणून मला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स येतोय असं नाहीये. इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आजच्या जगातला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे मला असं वाटतंय की इतरांना असं वाटतंय की मला ती गोष्ट येत नाही. काय ब्रिलियंट गोष्ट बघा. कल्पना करा, समजा तुम्हाला येत नसेल, पण सगळे लोक तू टाळ्या वाजून काय तुम्ही काय छान करत असं रोज म्हणायला लागले तर तुम्हाला आत्म वाटायला की आपण खरंच ग्रेट. आज तो कित्येक लोकांनी जे ग्रेट म्हणून म्हणवतात त्या लोकांनी असं वाह केलेलं असतं, म्हणजे काय भयंकर कॅलिबर असतं असं भाग नाही. पण इतर काय म्हणतात आणि आपल्याला ते सातत्याने बिंबवलं गेलं. सब लोक कोलगेट इस्तेमाल करते, सब लोक कशाला घालवलं पाहिजे, मग सगळे करतात ना, तू कोलगेट करत नाही काय मूर्ख आहेस, बाप रे तू, म्हणजे असं किती भयंकर मोठा गुन्हा करतोस तू. तुम्ही सगळे लोक करतायत, इतर जे करतायत त्याच्यावर तुमची वागणूक ठरवणं, इतर तुमच्याविषयी जे मत ठरवतील त्याच्यावर तुम्ही स्वतःच्या विषयी मत ठरवणं, आणि त्यामुळे सेल्फ कॉन्फिडन्स घालवणं, सेल्फ इव्हॅल्युएशन खाली होणं इज अ वर्स्ट थिंग दॅट कॅन हॅपन टू यू. त्यामुळे हे जे सगळं चक्र आहे की तुम्ही सातत्याने इतरांच्या दबावाखाली, मग तुम्ही इंजिनियर का डॉक्टर झालं पाहिजे. पेरेंट्स का दबाव म्हणतात, कारण त्यांना त्यांचे जे पियत असतात ते पेरेंट्सचे इतर त्या सोसायटीमधले ते काय म्हणतील. तर मुलगा म्हणाला की नाही मी चित्रच काढत बसतोय किंवा मी डान्सच करत बसतो, डान्स झी टीव्हीवर आला तर ठीक आहे, नाही तर डान्सचा घरी काय उपयोग आहे. म्हणजे वंदना गुप्ते जी ऍक्टर चांगली ओळखीची आहे, त्याला मी म्हणत होतो की सगळे मुलं अलीकडे भयंकर हे करत असतील, मला डान्सच्या त्या ह्याच्यात शिकव मला, कारण झी टीव्हीवर ते काय असतं ते सोनीवर वगैरे काय असतात हे स्पर्धा वगैरे, त्यात मला जायचं आहे म्हणून. तर वंदा म्हणून काय वेळच की काय
पोराने पेरेंट्सच ढकलत असतात का तिथे जाऊन पेरेंट तो त्याला मिळालं नाही तर रडतात खोटं खोटं वगैरे पेरेंट्सना पण जायचं असतं ना तिकडे. आजकाल सगळे भयंकर कुरतडलंय सगळं. सातत्याने पैसा प्रसिद्धी वरती जाणं स्पर्धा इतर काय म्हणतात आणि नैराश्याचं हे सगळ्यात मोठं कारण. मी मगाशी ते सांगत होतो अपेक्षा आणि रियालिटी. सातत्याने तुमच्या अपेक्षा वाढवल्या जातात. तुम्ही पैसा म्हणा बंगला म्हणा अमेरिका सीईओ बना आणि तुम्ही बनू शकता तुम्ही करू शकता. हे जे सातत्य एव्हरीबडी कॅन विन वगैरे जे आहे आणि प्रत्यक्षात तर काय होत नाही तसं. हे महत्वाचं कारण आहे नैराश्याचं बऱ्याच लोकांचं. आणि त्याला इतर अर्थात बरीच आर्थिक कारण बेकारी आहे गरिबी आहे नैराश्य फक्त देशाच नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या आणि जिथे ही स्पर्धा भयंकर आहे ना तिथे डिप्रेशनचं प्रमाण हे 26.1% आहे. लक्षात ठेवा. माझ्या पुस्तकात स्टॅटिस्टिक्स दिले. जिथे इनइक्वॅलिटी कमी आहे स्वीडन नॉर्वे आणि जिथे लोक जनरली उगीच भयंकर 11 वाजून काम करत नाहीत 9 ते 5 काम करतात. सुट्टी लागली की मैत्रिणी बरोबर किंवा बायकोबरोबर फिरत जातात. जे काय असेल ते. पण मुख्य म्हणजे काय की या आयुष्याचा आनंद पण घेतात. इनइक्वॅलिटी कमी आहे तिथे वेलफेअर खूप आहे. सरकार अनेक गोष्टी तिथे डिप्रेशनचं प्रमाण किंवा मनोविकाराचं प्रमाण 13% आहे. लक्षात ठेवा. जितका समाज म्हणजे समाजात इनइक्वॅलिटी जास्त जितकी समाजामध्ये स्पर्धा आणि सातत्याने म्हणताना रॅट रेसमध्ये रेड्यासारखं आणि कुत्र्यासारखं एकमेकांना विरुद्ध धावा आणि रिसोर्सेस कमी जागा 2000 आणि 2 लाख लोक बसतात नॅरेशच येणार ना. तर हा जो सगळा प्रकार आहे हा इज गोइंग टू लीड टू डिझास्टर. मी इनफॅक्ट मागे एकदा लीला कॅम्पेन स्कीम मुंबईत हॉटेल तिथे मी एक 400 सायकॅट्रिस्ट वर त्यांनी मला बोललं होतं. मनात या पुस्तकावर मला उगीच लोक ज्यांना कळतं असं समजतात. तिथे सांगितलं होतं अरे बाबांनो तुमच्या जर चांदी आहे कारण पुढची अनेक वर्ष तुमच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात तुमचे पेशंट वाढणार आहेत तर तुमची चांदी आहे. एकच एक असे डॉक्टर भेटलेले आहेत की ती चांदी मानत नाहीत आणि ती चांदी कमी करायला लागलेले आहेत आणि आपल्याकडे पेशंट कमी व्हावेत ह्याच्याकरता काम करतात. म्हणून मी त्यांचं परत एकदा अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो.